डाळीचं पीठ ॲड करते. डाळीचं पीठ जास्त नाही टाकायचं. ते फ्रीजमध्ये वगैरे काय करून ठेवण्याची गरज नाही, कारण त्यामध्ये कांदा आहे त्याला पाणी सुटतं. तर मिक्स करून लगेच भाजी बनवायला घ्यायची. मीडियम फ्लेमवर मीडियम याच्यावरती ठेवायची आणि लगेच भजीला हलवायची, म्हणजे तिखट लागते खाली. तर व्यवस्थित झाल्यानंतर थोडीशी अशी चमच्याने करून हळूहळू बघा रेडी झालेली आहे. होतं सकाळीच मी वरण बनवून गेलेली होती, तर आता फक्त गरम भात बनवायचा आहे. आणि अजून एक हे सकाळीच आणलेला जवळा आहे, हा ओला जवळा सकाळी आणला होता माझ्या मिस्टरांनी, आणि त्याला मी बस स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. तर थोडंसं अजून थोडं रेस्ट बनवताना काय काय टाकणार तुम्हाला सांगते. हा बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे लसूण टेचलेलं आहे. तर आता हे नॉर्मल झालेलं आहे. तर आता हे नॉर्मल झालेलं आहे. तर 2-3 पाण्यामध्ये मी आता स्वच्छ धुवून घेते. याच्यामध्ये बारीक बारीक मच्छी पण आहे, पण ती काढायची नव्हती, ठेवायची. भजीमध्ये मस्त लागते, याच्यामध्ये काटे वगैरे काही नसतात. 2-3 पाण्यात धुवून बघा. जवळा मी अजून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याच्यामध्ये ना छोटे छोटे मासे पण आहेत, ही मच्छी. आणि ह्या मध्ये मध्ये आहेत 1-2 अशा, त्या पण खूप टेस्टी लागतात. त्या काढून न टाकायच्या, खूप टेस्टी लागतात. ते हे धुवून घट्ट पिळून घेतलेले आहेत, म्हणजे त्यातलं सगळं पाणी आपण काढून टाकलं आहे. आता याच्यामध्ये मी हे टाकते कांदा, बारीक चिरलेला कांदा, तो आपण टाकूया. बिना कांद्याची पण तुम्ही करू शकता, कांदा न घालता पण तुम्ही करू शकता, पण माझ्या मिस्टरांना कांदा घातलेला आवडतं. लसूण, टेस्टला लसूण पण टाकायचं याच्यामध्ये, आणि कोथिंबीर. तर याच्यानंतर घालणार आहे मी हळद. जास्त घालणार नाही आहे, थोडासाच. यात वापरणार आहे मी हे बेसन पीठ, डाळीचं पीठ ॲड करते. डाळीचं पीठ जास्त नाही टाकायचं, नाही तर पूर्ण बेसनच लागतं. मी फक्त आता 2 चम्मच त्याच्यामध्ये ॲड करणार आहे, थोडंसंच बस. जर वरतून मला वाटलं तर मी थोडं घेईन, कारण ते पूर्ण बेसनच लागतं आपल्याला, बेसन नाही जास्त टाकायचं. तर आता मी शेवटी टाकते मीठ. तर आता मी मीठ ॲड करते. तिखट आणि मीठ खूप कमी टाकते माझ्या घरात. मिक्स करते, हातानेच मिक्स करते. याच्यामध्ये पाणी थोडं पण ॲड करायचं नाही आहे, थोडं पण टाकायचं नाही आहे. हाताने चांगलं मिक्स होतं, चम्मच नाही टाकायचे, पण हातानेच. याच्यामध्ये छोटे छोटे मच्छी पण आहे, तर थोडं सांभाळून, एकदम हे नाही करायचं. बघा किती छान मिक्स होतं, आणि खाताना पण इतके कुरकुरीत आणि छान लागतात ना, खूप मस्त, खूप टेस्टी लागते जवळची. तुम्ही पण नक्की करून बघा, आणि अजून कुठल्या पद्धतीने बनवत असाल तर ते पण प्लीज मला सांगा. मी माझ्या मच्छीची रेसिपी दाखवते, पण त्या रेसिपीमध्ये मी कोकम किंवा चिंच असं काही ॲड करत नाही, कारण माझ्या मिस्टरांना त्याची ॲलर्जी आहे कोकमची वगैरे, त्याच्यामुळे पण मी ते ॲड करत नाही, तसंच बनवत असते. माझ्या मिस्टरांना नाही आवडत कोकम वगैरे. तर याच्यामध्ये बेसन पीठ आता ॲड करायची गरज आहे का, तर आपण असं बघायचं.
तर थोडंसं गरज आहे, थोडंसं तर आपण टाकूया त्याच्यामध्ये मग बेसन पीठ. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये वगैरे काय करून ठेवण्याची गरज नाही, कारण त्याच्यामध्ये कांदा आहे त्याला पाणी सुटतं, तर मिक्स करून लगेच भजी बनवायला घ्यायची. आता तेल गरम झाली की भजी टाकायला घेऊया. आणि अजूनही कार्तिक संकल्पनेचे पप्पा आलेले नाही आहेत, ते येईपर्यंत गरमागरम भजी माझी रेडी होतील. तर चला आता थोडं तेल गरम तेल गरम झालेलं आहे, चेक करते मी. तेल गरम झालेलं आहे, आपण भजी टाकायला घेऊया. इथेच ठेवते. अशी थोडीशी अशी करायची. अशी जर केली ना एका साईड थोडीशी अशी राऊंड, तर कुरकुरीत होतात. मीडियम याच्यावरती ठेवायची आणि लगेच भजीला हलवायची, नशी चिकटतात ती खाली. तर व्यवस्थित झाल्यानंतरच थोडीशी अशी चमच्याने हे करून हळूहळू तिला तुम्ही आता होऊ द्या. नंतर मग आता बघा आरामात अशी पलटी होईल. अजून थोडं होऊ द्या, चांगली होऊन द्यायची, त्याच्यानंतर पलटी करायची, म्हणजे एका साईडला पूर्ण शेकून द्यायची. भाजीमध्ये कोणी याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण मिक्स करतात, म्हणजे कुरकुरीत एकदम कडक कुरकुरीत होण्यासाठी. पण मला एकदम असे कडक आणि कुरकुरीत नको आहे, म्हणजे चण्याच्या पिठामध्येच मिडियम गॅसवरतीच मला थोडं बोलते, एकदमच असं कुरकुरीत नाही आवडत. तर म्हणजे माझ्या मिस्टरांना आवडत, त्यांना थोडंसं मच्छीचा फ्लेवर लागला पाहिजे. तेवढं नुसतं बेसन पीठ आणि नुसतं तांदळाचं पीठच लागतात, म्हणून मग मी अशी बनवते. तर पण खायला खूप टेस्टी लागतात, खूप छान. मला पण खूप मुलांनाही खूप आवडतात. वरण भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता आणि माझी मुलं तर सॉससोबतच असेच खातात आणि खूप छान लागतात. तर आता बघा होतच आली आहे छान. असे थोडं एका साईडला चांगलं होऊन दिलं ना की मग तसे हालतात छान. नंतर मग थोडं हे करून करायचं, मग मिडियम फ्लेअरवरतीच करायचं, गॅस मिडियमच ठेवायचा. तर बघा रेडी झालेली आहेत. हो, असे कुरकुरीत होतात छान. तर आता आपण दुसरं टाकायला घेऊया. हे बघा असे करायचे, तसेच कुरकुरीत छान होतात. ते सोडायचे, गोल गोल गोळे नाही करायचे, मग ते आतमधलं शिजत नाही. असे करायचे, असे मस्त क्रिस्पी झाले, एकदम क्रिस्पी. बघून छान वाटतं, असं वाटतं कधी खाणार आपण. खूप मस्त, खूप छान वाटतं एकदम. असं खाण्याचं असं मी टेस्ट करून बघते. एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे हे. हात धुतलं तर नाही, मीठ वगैरे एकदम परफेक्ट छान झालं. हात स्वच्छ करून घेत्या. ही बघा एका साईडची छान होऊन दिलं. तेल गरम असलं ना की छान ते होतात. आणि मग त्याला आपण पलटी करताना चम्मच वापरायचा, उलटणी किंवा थावर मोठा चमचा वापरायचा नाही, ते तुटतात. एक एक करूनच त्याला टर्न करायचं. पण ते बारीक गॅसवरती एका साईडला थोडं होऊन द्यायचं, त्यानंतर टर्न करायचं. आता परत हे एका साईडचं होऊन द्या आणि गॅस बारीकच ठेवायचा. खूप टेस्टी आणि कुरकुरीत झालेले आहेत हे बघा, एकदम कुरकुरीत
परत एकदा टेस्ट करून बघते. परत एकदा टेस्ट करते. एकदम टेस्टी, कुरकुरीत. कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल. खूप ती पण त्याच्यामध्ये टेस्टी लागते. तर आता संकल्प आणि कार्तिक घरी आलेले आहेत. नानू, तू क्लासवरनं कधी आलास? भूक लागली ना? जवळ्याची भजी, जवळ्याची भजी बनवली. एक्साइटेड हो लवकर बाबडे. टेस्टी, कुरकुरीत. वरण भातासोबत ही भजी खूप टेस्टी लागतात आणि सॉस सोबत तर एकदम मस्त. काय रे बाबड्या? आता कार्तिक जेवतोय. मस्त क्रिस्पी, छान लागतात ना? कसं आहे नानी? छान आहे, छान आहे ना? तर भाजी खूप छान झालेली आहे, कुरकुरीत, मस्त टेस्टी आणि मुलांनाही खूप आवडली आहे. तर माझी खूप सिंपल रेसिपी होती जे मी तुमच्याशी शेअर केली आहे. पण एकदा तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला ही नक्की आवडेल. तर आय होप तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूया. एक सबस्क्राईब करा, म्हणजे माझे अजून काही व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील, तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाय.